केंद्र सरकारनं सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लँड रिफॉर्मसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत। यात ग्रामीण भागातील जमिनींसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर अर्थात भू आधार योजले आहे। आता शेतकऱ्यांच्या जमिनीचंही बनणार आधार कार्ड। नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। काय आहे भू आधार? ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळणार आहे, जो भू आधार अर्थात उल्पिन म्हणून ओळखला जातो। यामध्ये जमिनींच्या ओळख क्रमांकासह मालकी व शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन मॅपिंग असणार आहे। या उल्पिनमुळे शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज उपलब्ध होईल आणि इतर कृषी सेवा सुलभ होणार आहेत। कसं काम करतं भू आधार? भूखंडाचे नेमके भौगोलिक स्थान ओळखण्यासाठी प्रथम GPS तंत्रज्ञानाचा वापर करणे, भूखंड जिओ टॅग केले जाणार आहे। प्रत्यक्ष सर्वेयर पडताळणी करून भूखंडाच्या हद्दी मोजली जातील। भूखंडासाठी जमीन मालकाचं नाव, वापराची श्रेणी, क्षेत्रफळ आदी तपशील गोळा केला जाणार। एकत्र केलेला सर्व तपशील भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणालीत टाकला जाणार। यानंतर ही प्रणाली भूखंडासाठी आपोआप 14 अंकी भू आधार क्रमांक जनरेट करेल, जो डिजिटल रेकॉर्डशी कायमस्वरूपी जोडला जाणार आहे। भू आधारचे फायदे नक्की काय? भूस्तरीय मॅपिंग आणि मोजमापाद्वारे अचूक जमिनींच्या नोंदी होणार। भूखंडाच्या ओळखीतील संदिग्धता दूर झाल्याने अनेक जमिनीचे वाद कमी होतील। आधारशी लिंक करून जमिनीच्या नोंदी ऑनलाईन केल्याने भूखंडाशी संबंधित संपूर्ण इतिहास आणि मालकी हक्कांचा ट्रॅक सहज उपलब्ध होणार। या धोरणामुळे सरकारला देखील जमिनीची अचूक आकडेवारी मिळेल। जमिनींचे हे भू आधार या संदर्भातील उल्पिन हे कसे शोधावे, त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, या संदर्भातील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। धन्यवाद।